टॉस आपण जिंकलाय. 3 षटकांचा सामना आहे. काय निर्णय असेल? शतरक्षण. शतक स्वीकारले. आपल्या संघाला हार्दिक शुभेच्छा. राणा संघाने आपल्या संघाला देखील हार्दिक शुभेच्छा. म्हणजे टॉस केला गेला, टॉस जिंकलेला आहे. तो जवान म्हणजे जुनू संघाच्या संघाने प्रथम शतरक्षण स्वीकार मी घेऊन जातो टॉस बॉक्स सरळ आमच्या कॉम बॉक्समध्ये. वन्स अगेन तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय महेंद्र शेठ नाईक साहेब आणि तसेच त्यांचे सुपुत्र कुमार मयुरेश नाईक आणि तसेच यशवंत स्पोर्ट्स राहणार आयोजित स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये दुपारचं सत्र आणि या दुपारच्या सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. लढत आता आपल्याला पाहायला मिळणार आहे बॅटल जे आहे या स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ यजमान संघ आपल्याला इन ॲक्शन मध्ये दिसतोय अगेन्स्ट टीम जुनांदुर्गी. बघा पॉवर प्ले नसणार आहे ही माहिती आताच पोहोचवतोय. पॉवर प्ले नाहीये. मॅच फक्त 3 ओव्हरची आहे. हिमांशू आणि त्यांचा समवेत आदित्य नाईक दरम्यान ओपनिंगला येतात. 3 ओव्हरची मॅच आहे. हिमांशू आणि आदित्य नाईक ही जोडी. बघा 1 ओव्हर पॉवर प्ले असेल ही गोष्ट लक्षात ठेवा. टीम जुनांदुर्गी 1 ओव्हर पॉवर प्ले. सो विनंती असेल की त्याप्रमाणे लवकर फील्ड सेट करा आणि सामना सुरुवात करा आणि यानंतर होणारा सामना कोणता आहे त्याची देखील माहिती आमच्यापर्यंत पोहोचवा. यानंतर होणारा सामना टीम वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली आणि त्यांचा अगेन्स्ट केवणी स्पोर्ट्स केवणी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. सो दोन्ही टीम्स आपण रेडी राहा. वरालदेवी स्पोर्ट्स ताडाली टीम तर उपस्थित आहे. सो विनंती असेल जॉय अँड विहार कुमार केवणी आपण देखील रिपोर्टिंग करा. फर्स्ट ओव्हर सामन्याला सुरुवात. पकला बॉल. पकलाच बॉल अगदी जागा बनवून खेळायचं होतं. बॉल दरम्यान मिड ऑफला जातो. फिल्डर पोहोचतात. बॉल फील्ड करतात आणि एका धाव्याने दरम्यान या इनिंगला सुरुवात आणि या एका धाव्याच्या मदतीने ऑफ द मार्क होतो आदित्य आणि ऑफ द मार्क होता हे टीम यशवंत स्पोर्ट्स राहणार. भावेजी नाईक आमच्या समवेत आहे त्याचा ऑफिशियल स्कोरर या स्पर्धेमध्ये. हिमांशू ओपनिंगला आलेत. नेक्स्ट बॉल पॉवर प्ले आहे.
फुल लेंथ आहे, स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हेलिकॉप्टर उडवला. बॉल दरम्यान एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर लॉंग ऑफला क्लिअर करत असताना एका टप्प्याने हा पहिला चौकार या पहिल्या 17 मधला. हेलिकॉप्टर उडवला होता आणि अगदी जर आपण पाहिलं तर लॉंग ऑफ रिझनला एका टप्प्याने क्लिअर केलं. पुढील सामना वराल देवी स्पोर्ट्स ताडाली संघ उपस्थित आहे. सो विनंती करतोय की टीम जॉय अँड विहान कुमार किवणी आपण देखील त्वरित रिपोर्टिंग करा आणि त्यानंतर त्या मॅच मधनं जो जिंकेल तो बंद्रा मारुती स्पोर्ट्स काल्लेर सोबत तो संघ खेळणार आहे. सो या सर्व टीम्सला मी विनंती करतो की आपण लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. आणखीन एक फटका ऑन साइडला बॅटचा टोला लागलाय. फिल्डर आहे डीप मध्ये मिड विकेटला बट कॅच ड्रॉप. बघा ही संधी होती बट त्या संधीला स्वीकारता आलं नाही. कारण पकली सफलता इथे मिळू शकली असती बट हिमांशूची कॅच इथे ड्रॉप झाली डीप मिड विकेट रिजनला आणि एक जीवनदान त्याप्रमाणे ते हिमांशूला मिळते आणि धाव फळकता 7 धावा फलकावरती. आज हा पहिल्या दिवसामध्ये आपण याआधी आवाज कम्प्युटर कॉमेंटेटर ऑफ भिवंडी आणि नो डाऊट गेले कित्येक वर्ष ज्याने भिवंडी तालुका क्रिकेट त्यांच्या आवाजाने गाजवला. सुभाजी धुमाल सरांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळाला. त्याचप्रमाणे करंजी काळन सरांचा देखील गोड आवाज आपल्याला आजच्या पहिल्या दिवसामध्ये आणि येत्या 3 दिवसामध्ये आपल्याला ऐकायला मिळणार आहे. प्रत्येकी गोष्टीमध्ये क्वालिटी राखली कारण सन्माननीय महेंद्र शेठ नाईक साहेबांचं नेतृत्व त्यांचं मार्गदर्शन आणि त्यानंतर आपण जर विचार केला तर यशवंत स्पोर्ट्स राहण्याची अफाट मेहनत या स्पर्धेमागे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्या जोरावरती आपण सर्वजण पाहतात अनुभवतात स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 हे भव्य दिव्य पर्व. नेक्स्ट बॉल आदित्य जागा म्हणून खेळला. पॉइंटला फिल्डर आहे. बॉल फील्ड करतो तोपर्यंत मिळेल एक सिंगल. फर्स्ट ओव्हरमध्ये आतापर्यंत आदित्यने जास्त रिस्क घेतला नाही. एकंदरीत आपण त्याचे प्रत्येकी फटके जर पाकले तर गॅप भेदण्याचा प्रयत्न आदित्यच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एक सिंगल इथे मिळेल. धाव फलक आता 9 वरती 9 ऑन द बोर्ड. बघा यशवंत स्पोर्ट्स राहणारचा जर आपण विचार केला तर या हंगामामध्ये मला असं वाटतं की एक फायनल ते खेळलेले आहेत. यावेळेस पॅटल स्वीप खेळायचा होता. पायावरती लागला की बॅटवरती बट सध्याचा गडीला कशावरती पण लागलं असेल बट रनआउटची शक्यता होती आणि डायरेक्ट हिट सफलता मिळेल पकली. आदित्य नाईकला जावं लागेल वापस. नाईक लेजंड ऑफ राहनाल. बघा भावेश नाईक यांचा पाहिला गेलं तर एक काळ त्यांनी गाजवला आणि अजून देखील ते गाजवत आहेत. नेहमीच क्रिकेट प्रती तत्पर असणारे हे व्यक्तिमत्व. मॅचच्या दिशेने जाऊया. एका गोष्टीचा उल्लेख मला करावासा वाटत होता बट रेड सिग्नल आला दॅट्स वाय उल्लेख होणार नाहीये. धावफळक 9 वरती आणि खेळ समाप्त पहिल्या षटकाचा. सेकंड ओव्हर बॉलर दरम्यान तयार होतात. निशांत ठाकरे पाकले गेले तर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये 11 खेळतात. त्यानंतर एक 12वा बाहेर आहे. त्यानं त्यासोबत एक 13वा देखील आहे आणि एक 14वा देखील आणि एक 15वा लाईव्ह मध्ये मॅच पाहतो. तसं देखील हार्दिक स्वागत. ओव्हर द विकेट राऊंड द विकेट माफी सुद्धा डावखुरा शैलीचे बॉलर आहेत निशांत ठाकरे आणि पहिल्याच बॉलवरती सफलता मिळेल. एक्स्ट्रा कव्हरला ही कॅच पकडली गेली आणि सफलता निशांत ठाकरेला अगदी पहिल्याच बॉलवरती मिळत आहे आणि धक्का हा लागला दुसरा टीम यशवंत स्पोर्ट्स राहणार टीमला. नंबर 4 शुभम नाईक क्रमांक 4 वरती मैदानाच्या हातामध्ये दाखल होतो. बघा आज जे संघ खेळतात त्यापैकी आपण पाहिलं तर भरपूर सारे
यंग टीम्स आहेत आणि त्यापैकी यंगस्टर्ससाठी तर आपण आवर्जून हीच गोष्ट नेहमी सांगत असतो की जेव्हा तुम्ही या क्रिकेटच्या खेळामध्ये उतरता ॲज अ प्लेअर ॲज अ टीम जेव्हा तुम्ही खेळता तेव्हा ही गोष्ट प्रामुख्याने लक्षात ठेवा. कारण यशवंत स्पोर्ट्स रानाल टीम्सच देखील जर आपण पाहिलं तर मला असं वाटतं की गेले 3 ते 4 वर्षांपासून मी या टीमला पाहतो आणि सातत्याने प्रत्येकी वर्षी बघा काही स्पर्धा चांगल्या जातात काही खराब जातात बट माघार कधी घेतली नाही आणि हीच गोष्ट असू द्या. लॉफ्टेड ड्राईव्हचा फटका खेळायचा होता बाटाने बॉलचा कॉन्टॅक्ट नाही आहे डॉट बॉल दरम्यान इथे येतो आणि मला आठवतं की लास्ट सीझनमध्ये सरपंच उपसरपंच चषक कारिवली ची चॅम्पियन टीम राहिली होती टीम यशवंत स्पोर्ट्स राहणार आणि कारिवली टीमलाच फायनलमध्ये पराभूत केलं होतं. नेक्स्ट बॉल आता ऑन साइडला लॉफ्टेड फटका गॅपमध्ये आके बट अखेरीस काऊ फेसमध्ये जो फिल्डर आला त्याचं कौतुक करावं लागेल कारण डीप मिड विकेटला होते बट तिथनं काऊ कॉर्नरपर्यंत आले. मयूर म्हात्रे होते त्या रिजनमध्ये भरपूर चांगली फिल्डिंग मयूरची आपण पाहिली आणि पहिले षटक देखील मयूरनेच टाकलं होतं ज्या फर्स्ट ओव्हरमध्ये 9 धावा आल्या होता. अंतिम दिवसामध्ये या स्पर्धेमध्ये आपल्याला विलास स्पोर्ट्स रानाल संघ देखील इन ॲक्शनमध्ये दिसणार आहे अगेन्स्ट टीम साई स्पोर्ट्स खारबाव म्हणजे आणखीन एक मोठी लढत अंतिम दिवसामध्ये पाहायला विसरू नका. आता लोबा फुल टॉस होता स्वीप करण्याचा प्रयत्न होता शॉर्ट थर्डला फिल्डर बॉल फील्ड करतात दरम्यान एक सिंगल इथे कंप्लीट केली जाईल धाव फळक या लेग बॅटचा एक सिंगलच्या जोरावरती स्कोर करता जाऊन पोहोचला. 11 ऑन द बोर्ड 11 धावा फलकावरती अखेरीस या सीझनमध्ये विलास स्पोर्ट्स राहण्यासाठी आनंदाचा क्षण नुकताच येऊन गेला. चॅम्पियन बनले या सीझनमध्ये प्रथमतः जे ब्राह्मणदेव चषकाचे ते चॅम्पियन राहिले आणि त्यानंतर भावेश नाईक देखील फार इमोशनल झाले होते चिराग माळी देखील फार इमोशनल झाले होते कारण ड्रीम असतं ॲज अ टीम. चर्चा पण करूया ऑन साइडला खेचून मारलाय बट फिल्डर आहेत काऊ कॉर्नरला डीपमध्ये कॅच पकडली जाईल सफलता आणखीन एक आणि आता हा धक्का इथे लागला तिसरा. टायटल सॉन्ग ऐकला महेंद्र शेठ नाईक साहेब नेहमीच यशवंत स्पोर्ट्स रानालच्या मागे जे खंबीर उभे राखलेत नेहमीच या टीमला ज्यांनी सपोर्ट केला आणि या स्पर्धेचे प्रणेते आहेत मुख्य आयोजक आहेत त्यांच्याच माध्यमातून आणि यशवंत स्पोर्ट्स राहणार टीम सपाट मेहनतीतून आपण ही स्पर्धा पाहत आहात आणि सध्या सगळीला यजमान संघ स्पर्धेचा मुख्य आयोजक संघ खेळतोय बट अडचणी आता वाढतात कारण 3 धक्के लागलेत. एक चांगली एक्स्ट्रा ऑर्डिनरी इनिंग इथे हवी आहे एक बॅटरकडून पण तो बॅटर इथे कोणता असेल कारण हे षटक इथे भरपूर चांगलं टाकलं निशांत ठाकरे रे असंच मी म्हणेन. खेळ समाप्त 2 ओव्हरच्या अखेरीस धाव फळक 11 धक्के लागलेत आतापर्यंत 3 आणि खेळ शिल्लक आहे या पहिल्या सत्रामध्ये एका ओव्हरचा. लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हरमध्ये बॉलर निशांत जाधव आज त्याचा वाढदिवस आहे आणि याआधी त्याने चांगलीच बॉलिंग केली होती. आमचे समालोचक मित्र आणि या भिवंडी तालुक्याचा एक बुलंद आवाज समीरजी ठाकरे देखील आवर्जून या सामन्याचा आनंद घेत असतील आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आणि भावेश नाईक ऑन फील्ड ऑफ फील्ड भावेश नाईकचा कोणी हात पकडू शकत नाहीये लेजंड आहेत राहणारचे प्रत्येकी क्षेत्रामध्ये त्यांचा पुढाकार नेहमीच राहिला ऑल ओव्हर क्रिकेट असू द्या त्यानंतर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये त्यांचा पुढाकार आपण नेहमीच पाहिला ॲज अ ऑफिशियल स्कोरर ते आमच्या समवेत आहेत. लास्ट ओव्हर आणि बॉलर निशांत जाधव बर्थडे बॉय ओव्हर द विकेट पहिलाच बॉल पुल केला ऑन साइडला हवेमध्ये फिल्डर आखेत फक्त पाहतच राहतील याच तर फटक्याची आवश्यकता होती आणि तो फटका येतो बॅटर मृणाल नाईकचा बॅटमधनं पुल आणि चेंडू बाउंड्री लाईनचा बाहेर गोल षटकार. काय फटका आला मृणाल नाईक
याच तर फटक्यांसाठी हा बॅटर जाणला जातो आणि तो फटका तसा बॅट मन अखेरीस इथे आला. पुढील सामना वराल देवी स्पोर्ट्स ताडाली त्यांचा अगेन जॉय अँड विहान कुमार केवणी दोन्ही टीमचं कॅप्टन आपल्याला विनंती असेल की टॉपसाठी आपण रिपोर्टिंग करा. पण आता निशांत जाधवला थोडा प्रेशर फील नक्कीच होईल. आणखीन एक उडवला प्रॉपरली मिडल ऑफ द बॅट. हा बॉल देखील थेट पाठवलाय लॉंग ऑन फार. सलगचा दुसरा मोठा फटका. बॅटर मृणाल नाईक ही इज ऑन फायर नाव. वन मोर विकेट सिक्सर. इंद्रजी नाईक दादांच्या माध्यमातून सिक्सर हॅट्रिक साठी 2000 रुपये दिले जातील. आणि तसेच दिनेश दादा पाटील दादांच्या माध्यमातून देखील 1000 दिले जातील. म्हणजे टोटल 3000 मिळतील. बघा ऑफिशियली जी माहिती आमच्यापर्यंत येईल तीच आम्ही पोहोचवणार आहोत. त्या व्यतिरिक्त दुसरी माहिती पोहोचवली जाणार नाहीये. हॅट्रिक बॉल आणि हॅट्रिक सिक्सरची होऊ शकते हे देखील सांगेल. पण दिशा खराब आहे कारण सध्याच्या घडीला मृणाल नाईक भरपूर चांगली बॅटिंग करतो. सलगचे 2 मोठे फटके त्याचा बॅटमधनं आले. कारण सध्याच्या घडीला प्रेशर निशांत जाधवला फील होतो. लाईन आणि लेंथमध्ये थोडे चेंजेस आता निशांतला इथे आणावे लागतील. कारण मागील 2 चेंडू जर आपण पाहिले तर एक बॅक ऑफ द लाईन डिलिव्हरी होती त्याच्यावरती पुलचा फटका आला. त्यानंतर एक फुल लेंथ बॉल अगदी स्लॉटमध्ये टाकला. मी म्हणेन इथं देखील ना कमबॅक निशांतचं देखील होऊ शकते. बट लाईन आणि लेंथ चेंजेस थोडे आणावे लागतील. आता हा फुल लेंथच होता. क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न बॅटसाठी टोला लागला. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी मृणाल परतला आणि 2 धावा दरम्यान अगदी वेगाने पूर्ण केल्या जातील. 2 मिळतील धाव फलक. आता या 2 धाव्यांच्या मदतीने स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 26 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून देखील या फर्स्ट हाफ मध्ये रिमेनिंग 3 चेंडूंचा खेळ अजून देखील बाकी आहे. आणि मी म्हणेन की अजून देखील पाकलं गेलं तर स्कोर कार्ड सध्या असा घडीला 26-26 आहेत. आणि आणखी किती ऍड केलं जातील या पहिल्या सत्रामध्ये. कारण आतापर्यंत आपण विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये खेळ थोडा कमकुवत होता. बॅटिंग थोडी कमकुवत राहिली. 11च होता. बट त्यानंतर या ओव्हरमध्ये काय पलटवार केला बॅटर मृणाल नाईकने. आणि अजून देखील 3 चेंडू आहेत या पहिल्या सत्रामध्ये. नेक्स्ट बॉल पुल करायचं होतं. टॉप एज लागला. बॉल दरम्यान डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग क्षेत्राकडे चेंडू चालला. आणि अखेरीस लॉंग लेगला फिल्डर आता पोहोचतात आणि बॉल फील्ड करतात. तोपर्यंत मिळतील या 2 धावा. बट लास्ट ओव्हर ज्याप्रमाणे हवं होतं त्याप्रमाणे आतापर्यंत चाललंय. कारण पाकलं गेलं तर एकंदरीत पहिल्या 12 चेंडूंवरती फक्त 11 होत्या. पण त्यानंतर या ओव्हरमध्ये आतापर्यंत जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 17 धावा आतापर्यंत या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत. आणि चेंडू शिल्लक आहेत. येते 2 चेंडू अजून देखील शिल्लक. मृणाल नाईक सध्याच्या घडीला आपल्या टीमला मॅचमध्ये कमबॅक करून देतो. फुल लेंथ आहे. स्लॉट मध्ये आहे आणि थेट पाठवलाय बाजूला प्लॉट मध्ये. व्हॉट अ शॉट. आणखीन एक तडाखा मृणाल नाईकचा बॅटमध्ये हा षटकार. थँक्यू सर. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय महेंद्र शेठ नाईक साहेबांच्या माध्यमातून मृणाल नाईकसाठी 1000 रुपये दिले जातील. कारण मृणाल नाईकने भरपूर चांगली खेळी दरम्यान या अंतिम षटकामध्ये केलेली आहे. धावफलक 34 आणि शेवटचा बॉल आता देखील टॉप एज बॉल दरम्यान मागे चालला. फायनल लेगचा फिल्डर आता पोहोचतात. बॉल फील्ड करतात. तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी मृणाल परतलाय आणि 2 धावा तर पूर्ण झाला. तिसरीसाठी देखील आता परतलेत आणि अखेरीस चेक करावं लागेल. अंपायर तेच सांगतात. पाकलं असेल अंपायर सॉफ्ट सिग्नल. पाटील सर सॉफ्ट सिग्नल चेक करावं लागेल. बघा निर्णय येईल तोपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. पण शुभ सन्मान करूया आपल्यामध्ये उपस्थित शुभप्नील पंढरीनाथ नाईक दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत.
बॅटर नॉट आउट म्हणजे 3 धावा कंप्लीट. पहिलं सत्र समाप्त आणि पहिल्या सत्रामध्ये एकूण रन्स बनवला गेला टोटल 37 बनवल्या गेल्या आणि 38 धाव्यांचं एक चांगलं टोटल इथे सेट केलं टीम यशवंत स्पोर्ट्स राहणार टीमने अगेन्स्ट टीम जय हनुमान जुनानदुर्ग. आपण शुभ सन्मान करूया. आपल्यामध्ये स्वप्नीलजी नाईक दादा आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण करूया आणि हा सन्मान करण्याकरता अतुल नाईक दादांना मी विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते स्वप्नीलजी नाईक दादांचा शुभ सन्मान त्याप्रमाणे ते करायचं आहे. शुभ सन्मान स्वप्नील दादा नाईक आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान दरम्यान इथे केला जातो. आज त्यांची देखील बहुमूल्य उपस्थिती आपल्याला स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 मध्ये पाहायला मिळत आहे. दादांचा शुभ सन्मान केला जातोय आणि यानंतर आपण टॉस देखील करणार आहोत. टीम वराल देवी स्पोर्ट्स ताडालीचे कॅप्टन उपस्थित आहे. सो विनंती असेल की टीम जॉय अँड विहान कुमार किवनी टीम चे कॅप्टन आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी या. आणि एकंदरीत ही सूचना देखील मी करतो की सेकंड इनिंगला सुरुवात होण्या अगोदर जर टॉससाठी आपण नाही आले तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे जे नियम आहेत म्हणजे 3 रनची पेनल्टी दिली जाईल ही गोष्ट देखील लक्षात ठेवा. आताच अनाउन्समेंट करतो. इनिंग ब्रेक आहे आणि इनिंग ब्रेक नंतर सेकंड इनिंगला होईल सुरुवात. कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया चेंजेस आणि आवाज आपण ऐकणार आहोत. करंजी काळन सरांच्या शुभवाणीतून या मॅचचं दुसरं सत्र. धन्यवाद. स्वप्नीलजी नाईक आणि त्याचप्रमाणे कैलासजी नाईक साहेब आणि तसेच बघा स्वप्नील दादा तांडेल सामान देखील मी विनंती करेन. टॉस आपण करणार आहोत आणि इन शॉर्ट टॉस असेल बिकॉज सामना देखील सुरुवात होत आहे. आमचे मान्यवर देखील आमच्या समवेत जोडले गेलेत. बघा कॉइन विषयी दोन टीमचे आपल्याला माहिती आहे की ठीक आहे. पुन्हा एकदा आपण माहिती सांगूया. कॉइनच्या एका बाजूला यशवंत स्मृती चषक 2025 आणि दुसऱ्या बाजूला मयुरेश एंटरप्राइजेस. कॉल कोण करतो ते सांगा. कॉल असेल टीम केवडीचा कॉल असेल. यशवंत स्मृती चषक अशी मागणी आहे बट मयुरेश एंटरप्राइजेस झाला म्हणजे टॉस जिंकला ताडाली टीमने आणि ताडाली टीमच्या कॅप्टनला आपण फ्रुटी देऊया. मान्यवरांच्या शुभ हस्ते दिलं जातं. आपण जास्त वेळ मित्र घेणार नाहीये. फक्त निर्णय सांगायचा. निर्णय सांगतो. टीम नाही आली अजून सांगतो. काही कारणास टीम वरालदेवी स्पोर्ट्स ताडालीचा डिसिजन पेंडिंग आहे. थोड्याच वेळाने आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. बट तोपर्यंत तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा. एन्जॉय करत राहा. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 सेकंड इनिंगला सुरुवात होत आहे. आवाज आपण कॉमेंट्री बॉक्स मधनं ऐकूया करंजी काळन सरांचा. धन्यवाद. थँक्यू सो मच विशालजी पाटील आणि सुभाषजी धुमाळ सर. नमस्कार मंडळी. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. स्वर्गीय यशवंत स्मृती चषक 2025 पर्व पहिला दिवस. यजमान दुसऱ्या मॅच मध्ये खेळतात. एका बाजूला यशवंत स्मृती राहणार आणि त्यांच्या विरुद्ध जुनानदुर्गी. टार्गेट या मॅच मध्ये ठेवलं ते 38 धावांचं. डावाला सुरुवात. दोन्ही संघांना शुभेच्छा. व्हेरी फर्स्ट बॉल. पॉइंटला फिल्डर. पहिल्याच बॉल वरती विकेट. 38 धावा आम्ही डिफेंड करणार आहोत आणि तशी सुरुवात केली गोलंदाज आदित्य नाईकने. पहिला हादरा. एक आकर्षण राहिले. उद्या
विशेष आकर्षण तुम्हाला पाहायला मिळेल. तेलुगू ॲक्ट्रेस अनिताजी शिंदे ठीक यांचं दुपारी आगमन होणार आहे. मोठ्या संख्येने प्रेक्षक देखील आपल्याला पाहायला मिळतील. उद्या यायला विसरू नका. या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. ग्रामस्थ मंडळ क्रीडा नगरी राहनाल आणि या मैदानावरती तेलुगू ॲक्ट्रेस अनिताजी शिंदे यांचे आगमन होणार आहे. पहिली विकेट पडली. फलंदाज मयूर पाटील शून्यावरती बाद झालेला. लेफ्टी रिप्लेस करतोय निशांत. मैदानाच्या आतमध्ये तिसऱ्या क्रमांकावरती तो आलेला आहे. 38 धावांचं आव्हान जरी असलं ऑन पेपर या धावा कमी वाटत जरी असल्या तरी आदित्य नाईक आणि त्यासोबत मागच्या मॅचमध्ये जी गोलंदाजी केली होती विकेट हॅट्रिक खास करून भूपेश माळीने जबरदस्त बॉलिंग केली होती. भूपेश माळीकडे देखील या मॅचमध्ये नजरा असतील. जी गोलंदाजी मागच्या मॅचमध्ये केली होती तशीच पुनरावृत्ती करावी लागेल कारण जुनान दुर्कीला 38 धावा बनवू द्यायचा नाही. मात्र या बॅटिंग ऑर्डरला 38 बनवायच्यात. कशा पद्धतीने खेळ असेल पुढचा बॉल तयार होतोय आदित्य नाईक. आदरणीय उमेश नाईक साहेब. ओहो यावेळेला फुल लेंथ होता. अंपायरचा सिग्नल आलेला नो बॉल. वेस्ट आहे नो बॉल. धावा 2 मिळतील. आदरणीय उमेशजी नाईक साहेबांचं नुकतंच आगमन झालेलं आहे. आपलं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. असे चेंडू टाकून जमणार नाही. 38 धावा इन्व्हेस्टमेंट तितकी मोठी नाही की तुम्ही अशा पद्धतीने धावा खर्च कराल. धावसंख्या धावफलकावरती आपण 2 फ्री ऑन. ललित इज ऑन स्ट्राईक. आडव्या बॅटने यावेळेला चालला बॉल गॅपमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगला फिल्डर येतो. मिड विकेटचा पहिली धाव पूर्ण झालेली आहे पण इथे सेकंड साहेब प्रयत्न करत होते ललित आणि त्याचबरोबर निशांत. सिंगलच्या साह्यानं धावसंख्या पुढे चालली. आपण 3 पाहतोय. नवीन बॉल सोबत बऱ्याच वेळेला आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात. गोलंदाजाकडून एक्स्ट्रा पेस जेव्हा वेगाने टाकण्याचा प्रयत्न होतो जर ग्रीप बरोबर नसेल तर बॉल निसटतो. तसंच कदाचित झालं असावं जेव्हा फुल टॉस आला होता. धावसंख्या धावफलकावरती 3. स्ट्रायकिंग एंडला लेफ्टी आय थिंक ऑप्शनचा गार्ड घेऊन उभे आहेत. ऍक्शन रिप्लेमध्ये जरूर आपण पाहणे स्क्रीनवरती सध्या आपल्याला स्पष्टपणे दिसतंय. ओहो लेंथ खराब होती. फुल टॉस होता. लेग स्टंपला होता मात्र त्याही बॉलला मारता आलं नाही. फलंदाज बाद. थँक्यू दिसे. या स्पर्धेचे लाडके आयोजक उद्योगपती महेंद्रजी नाईक साहेब यांच्या वतीने पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करेन. यजमान सेकंड मॅच खेळत आहेत आणि सध्या तरी मी म्हणेन की घरच्या मैदानावरती घरचं मैदान त्यांना साथ देत आहे. फुल टॉस होता. खराब बॉल मात्र त्यावरती धावा आल्या नाही पण विकेट जरूर आली आहे. दुसरा झटका बसला. मयूर बाद झाला अगोदर आणि त्यानंतर निशांतची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. 4थ्या क्रमांकावरती आलाय तुषार भोईर. बॅटिंग ऑर्डर मधला आक्रमक शैलीचा फलंदाज आहे. ओहो पूल करायचं होतं पण यावेळेला चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. इनफिल्ड मध्ये असलेले फिल्डर अपील करत होते कॉट बँडसाठी पण चेंडू आणि बॅटचा संपर्क नव्हता. एक जो बॉल खराब नो आला त्यानंतर फुल टॉसला विकेट मिळाली आणि आता येतोय डॉट बॉल. धावा फक्त 3. लॉफ केला. मिस टायमिंग. बॅट हातामध्ये फिरली आहे. बॉल शॉर्ट लेगला. विकेट किपरचा कॉल. डाऊन दी बॉल. टिपलाय झेल. 1 more विकेट डाऊन. तिसरा झटका बॅटिंग करणाऱ्या जुना अंदुरकीला. जावा डिफेंड करत असताना अशाच गोलंदाजीची अपेक्षा होती इथल्या ऑडियन्सला
आणि सध्या तशी गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज आदित्य नाईक कडून जेन्युइन ऑलराऊंडर आदित्य आणि सध्या जबरदस्त बॉलिंग. लॉंग ऑनला डीप मध्ये फिल्डर, ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग. 5व्या क्रमांकाच्या फलंदाजाला पहिल्या षटकामध्ये यावं लागलं, त्याचं कारण 3 विकेट. ड्राइव्ह केला, ड्रायव्हिंग लेंथला बॉल होता, शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉल. 1 धाव तर पूर्ण करण्यात आलेली आहे. स्ट्राईक असेल मनोजकडे. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ संपन्न झाला. 38 धावा डिफेंड करत असताना पहिल्या षटकामध्ये आलेल्या आहेत. त्या जुनांदुर्गेसाठी फक्त 4 विकेट पडलेत, त्यामध्ये 3 बॉल बाकी आहेत. 18 आणि माफ करा 12. 3 षटकांचा सामना आहे. सो 12 बॉलचा खेळ बाकी आणि 12 बॉलमध्ये 34 धावांची गरज आहे जुनांदुर्गेला. वेळ जास्त घेऊ नका आणि लगेचच आपण या मॅचला कंटिन्यू करा. या आपण मंचाकडे होऊयात. नुकतंच ज्यांचं आगमन झालं आदरणीय उमेशजी नाईक साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत. मी आदरणीय अतुल दादा नाईक यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण उमेशजी नाईक साहेब यांचा सन्मान करावा. आज आपल्या घरचा संघ खेळतोय, त्यामुळे मोठ्या संख्येने VIP डाईसवरती मान्यवर देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामध्ये ज्यांचं नुकतंच आगमन झालं आदरणीय उमेशजी नाईक साहेब यांचा आपण सन्मान करतोय. अतुलजी नाईक साहेब, लितेशजी नाईक साहेब यांच्या शुभ हस्ते. माहेश्री प्रेमाची उबदार शॉल, स्नेहाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण. आणि या सन्मानाबरोबर पुन्हा एकदा वळूया त्या मॅचच्या दिशेने. 12 बॉल 34 धावा. इंटरेस्टिंग मॅच आहे. हे षटक फार इम्पॉर्टंट आहे. वाऱ्याचा वेग सध्या जर आपण बघितला, थोडासा वारा जो 12 जवळपास 1 जेव्हा वाजले होते प्रचंड वेगाने वाहत होता, थोडासा मंदावलाय. पाहूयात काय घडतंय. फलंदाज कशा पद्धतीने बॅटिंग करतील. ओहो, ऑन साइडला खेचून मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा फटका बनवण्याचा प्रयत्न करत होते मनोज, मात्र आलाय डॉट बॉल. समतेश, चांगली सुरुवात. पहिल्या षटकाची चांगली सुरुवात केली होती आदित्य नाईकने. पहिली विकेट आली होती. समतेशने पहिला डॉट टाकलाय. 11 बॉल 34. रिक्वायर्ड 100 वाढत चाललंय. बॉल आणि धावांचं अंतर वाढत चाललंय. ऑन साइडला टर्न करण्यात आला. डीप मध्ये ट्रॅप आहे, कॅच ड्रॉप. जिथे फिल्डर होता तिथेच बॉलही गेला होता. प्रयत्न चांगला, पण शेवटच्या क्षणाला कॅच ड्रॉप झाली. आकाश नाईक. बरेचसे यंगस्टर या संघामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. स्वर्गीय यशवंत स्मृती राहणार. बॅटिंग चांगली केलेली आहे. 18 बॉल मध्ये सुरुवातीला जर आपण बघितलं पहिल्या डावामध्ये लास्ट ओव्हर मध्ये धावा आल्या. 26 धावा आल्या. खास करून फलंदाज मृणाल नाईक. ओहो, जसा हवा होता तसा चेंडू, पण इथे चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही. रेंज मध्ये बॉल होता पण चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. ऑफस्टंपचा बाहेर होता. व्यवस्थित स्विच केलं होतं स्वतःला फलंदाजाने, पण मी म्हणेन स्कोरबोर्डचं प्रेशर आहे त्यामुळे बॅट स्विंग जोरात होता. चेंडूचा वेगाने आला होता, कनेक्शन जमलं नाही, कनेक्ट करता आलं नाही. धावा फलकावरती आपण पाहतोय त्या फक्त 5. 33ची गरज आहे 9 बॉल मध्ये. समोर पायावरती आदळला. इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप. दॅट्स वाय बॅट्समन सेफ आहे. पण एक धावची लेग बाईट येते. धावा 6. बॉल बाकी आहेत 8. 8 बॉल 32. डिसिप्लिन बॉलिंग आदित्य नाईक. पहिलं षटक इंटरेस्टिंग होतं. जिथे जर 10 पेक्षा जास्त धावा आल्या असत्या तर पुढच्या 2 ओव्हर्स मध्ये देखील बरंच काही घडणार होतं. पण पहिल्या षटकामध्ये फक्त 3 आल्या आणि या षटकाच्या पहिल्या 4 बॉल मध्ये फक्त 2च धावा, ज्यामधली एक लेग बाय. 8 बॉल 32. समीकरण या मॅच मध्ये. गोलंदाज तयार. समतेश. फुल टॉस आहे. स्विंग केलाय. गॅप मध्ये बॉल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. लेट पण थेट आलाय चौकार. जवळ बाउंड्रीसाठी पहिल्या 9 चेंडूंची आपल्याला वाट पाहावी लागली. 10व्या बॉलवरती आलेला चौकार. 38 बनवायचं असताना बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल मध्ये धावा पाहिजेत. 11व्या बॉलवरती चौकार आला. यस,
सो आता बॉल बाकी आहेत 7 आणि 7 बॉल 28. मॅच बनवण्यासाठी जुना दुर्कीचा फलंदाजाला पुन्हा एक मॅक्सिमम रनचा फटका खेळायचा आहे. समतेश ऑल ऑफ केला, मिस टायमिंग, डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, कॉल आहे स्क्वेअर लेगचा, वेल जस्ट कॅच. आहा, शुभम नाईकने स्टनिंग कॅच पकडले, ज्या कॅचने डाव संपला फलंदाज मनोजचा. चौथा हादरा जुना अंदुरकीला. बॉल बाकी आहेत 6 आणि 6 बॉल, आता 28 धावांची गरज. आदरणीय मनोजी पाटील साहेबांचं नुकतंच आगमन झालंय. आपले आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. महत्वपूर्ण सामना आपण पाहतोय. पहिल्या 2 षटकांमध्ये धावा आल्या नाही, त्यामुळे शेवटच्या षटकामध्ये 28 धावांचं अंतर राहिलं. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा. जबरदस्त बॉलिंग. पहिल्या षटकामध्ये आदित्य 3 धावा 3 विकेट. सेकंड ओव्हर मध्ये समतेश धावा खर्च केल्या त्या 5, एक लेग बाय, टोटल 6. एक विकेट त्याने काढून दिली आणि ती विकेट इम्पॉर्टंट होती, कारण त्या बॉलवरती षटकार आला असता तर शेवटच्या षटकामध्ये अंतर कमी राहिलं असतं. आता उरल्यात त्या 28 धावा आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आघाडीचा आहे ललित पाटील. हेलिकॉप्टर मनगटाच्या साथ ऑन साइडला टर्न करण्यात आला. मिड विकेटला फिल्डर पहिली धाव वेगाने, सेकंडचा कॉल, बॉल येतोय आणि ललित आलाय. धावा मिळतात 2, बॉल बाकी आहेत 5 आणि धावा पाहिजे 26. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत 2 संघांना जॉय अँड विहान कुमार केवणीला फिल्डिंग करायचे, बिकॉज वाळदेवी ताडलीने टॉस जिंकला आणि ते बॅटिंग करणार आहेत. कदाचित हा सामना त्यांनी बघितला असावा की धावा बनलेल्या आहेत आणि त्या डिफेंड देखील करण्याच्या प्रयत्नामध्ये सध्या यशस्वी. टॉप एज आहे, बॉल हवे मध्ये, डीप मिड विकेट येतात पुढे, वेगाने बॉलवरती पोहोचलेत. चांगला प्रयत्न. धावा पूर्ण झालेल्या 2. सध्या आपण पाहतोय थर्डचा कॉल होता ललितचा. 2 धावा पुन्हा, 2 ने धावसंख्या पुढे चालली आहे. स्कोमोझॉन 14. 4 बॉल आणि 24 धावांची गरज आहे. 4ही षटकार. इज इट पॉसिबल? पाहूयात काय घडतंय. सुरुवातीला धावा आल्या नाही, त्यामुळे आता षटकारांमध्येच फक्त डील करावी लागेल ती बॅटिंग करणाऱ्या जुना अंदुरकीचा ललित पाटीलला. उपेश माळी लॉफ केलाय, पिकअप शॉट आहे, वाडिश लॉंगला फिल्डर, बॉल त्याच्या वाक्या बाहेर, सीमारेषेच्या बाहेर तर गेलाय, पण तो पहिल्या टप्प्यावरती. या 4 धावा. शेवटचं षटक निशांत जाधवचं. 26 धावा आल्या होत्या, त्यामुळे त्याच षटकाच्या 24 धावा उरल्या होत्या. 3 बॉल. स्विच तर केलंय फलंदाजाने, मात्र असेल डॉट बॉल. अनुमान चुकलाय पूर्णपणे फलंदाजाचा. मी गोलंदाजाचं कौतुक करेन, फार लांब ठेवलंय बॉलला. बॅट स्विंग जरी आला असता, फ्लो जरी आला असता, तरी चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नसता. ऑन साइडला खेचून मारलाय, स्क्वेअर लेगला, हवाई यात्रेसाठी आता आलाय षटकार. सत्ता संपली आणि शान पण सुचते असं आपण. प्रयत्न चांगला केला ललित पाटीलने, पण ऍट द एंड हा विजय मिळवला. घरच्या मैदानावरती स्वर्गीय यशवंत स्मृती रानाल संघाने हार्दिक हार्दिक अभिनंदन. टॉप ऑर्डरला धावा झाल्या नाही, एका मागोमाग विकेट पडले आणि 38 धावा मोठ्या डोंगरासारख्या झाल्या. शेवटच्या षटकामध्ये ललितने चांगला प्रयत्न केला, मात्र हा सामना गमवावा लागला जुना अंदुरकीला. हार्ड लक टीम.